स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत एजेस म्हणजे वयवारी बुद्धिमत्ता या विषयामध्ये वयवारीवरील प्रश्न एज काढण्यासंदर्भाने प्रश्न विचारलेले असतात। मग हे प्रश्न सोडवण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट तुम्हाला जातच का बरं, तर ते प्रश्न व्यवस्थित सेंटेन्स मध्ये दिलेले असतात पण त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर नेमकं तुम्हाला समजत नाही आणि त्याच्यामुळे ते रीड करत असताना त्याचं कॉम्प्रिहेन्शन नीट न झाल्यामुळं आणि तुम्ही चौथी वर्गात आहात त्यामुळं ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवणं, त्याच्यानुसार इक्वेशन तयार करणं आणि मग त्याचं उत्तर काढणं ह्या गोष्टी करण्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं, मी समजू शकते। पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या भाषेत अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये काही ट्रिक्स पण सांगणार आहे आणि काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे। त्या जर कन्सेप्ट तुम्हाला एकदा का समजल्या तर वयावरचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला विचारला असेल परीक्षेमध्ये तर तो तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवाल याची मी तुम्हाला खात्री देते। चला तर मग सुरुवात करूया। आता वय जेव्हा विचारलेलं असतं प्रश्नामध्ये त्यावेळेस एकतर ते पास्ट मध्ये, प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये विचारलेलं असतं। आता पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे सगळं तुम्ही इंग्लिश मध्ये शिकलात, हो नक्कीच याचाच उपयोग तुम्हाला आता मॅथ मध्ये सुद्धा करायचा आहे, रिझनिंग मध्ये सुद्धा करायचा आहे। काय की पास्ट म्हणजे काय, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये वय हे मागे काही वर्षापूर्वीचं असं दिलं असेल तर तिथं पास्ट मध्ये ते वय दिलेलं असतं किंवा आजचं वय दिलं असेल करंट तर त्याच्यामध्ये प्रेझेंट मधलं एज असतं, त्याच्यावरनं पास्ट काढायचं तर मागे जावं लागेल। आता प्रेझेंटच दिलंय आणि त्याच्यावरनं फ्युचरचं वय काढायचं असेल तर फ्युचर मध्ये जावं लागेल। यासाठी सिंपल साध्या स्टेप्स आहेत, पुढे जाणं आणि मागे येणं। यासाठी काय करावं लागेल, जर पास्टचं वय दिलेलं आहे आणि प्रेझेंटचं काढा म्हटलंय तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करावं लागेल। लक्षात ठेवा, पास्टचं वय दिले आणि प्रेझेंट करंट काढा म्हटलंय तर तुम्हाला ऍडिशन करावं लागेल आणि हे जर तुम्हाला प्रेझेंट मध्ये दिलंय आणि फ्युचरचं काढा असं विचारलेलं असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्लस करायचं आहे। नेहमी असंच विचारतील का ऍडिशन मध्येच नाही, तर कधी कधी काय होतं फ्युचरचं वय की 10 वर्षाच्या नंतर इतकं होणार असेल तर मागचं वय किती होतं किंवा करंटचं वय किती होतं असं पण विचारलेलं असतं। मग त्यावेळेस काय करायचं, जेव्हा फ्युचर वरून तुम्हाला रिव्हर्स यायचे असं प्रेझेंट मध्ये काढायचे तेव्हा तुम्हाला करावं लागेल मायनस म्हणजे सबट्रॅक्शन आणि प्रेझेंट वरून पास्टचं काढायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला मायनसच करावं लागेल। ही आहे साधी सोपी ट्रिक पहिली, ज्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचंय की वय नेमकं कोणतं काढायचं आहे। ओके, त्याच्यानंतर आहे दुसऱ्या ट्रिक मध्ये की एज डिफरन्स इज ऑलवेज सेम। हे तर माहित आहे पण काय होते नेमकं प्रॉब्लेम वाचत असताना ते एज डिफरन्स सेम आहे हे कळतं पण प्रॉब्लेम वाचत असताना नेमकं कन्फ्युजन होतं आणि तिथं आपण काहीतरी चुकीचं करतो। तर हे एक लक्षात ठेवा। फॉर एक्झाम्पल काय की जर समजा आज प्रेझेंट मध्ये माझं वय आहे 15 इयर्स तर फ्युचर आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं वय आहे 20 इयर्स। माझं वय 15 इयर्स, एका दुसऱ्या व्यक्तीचं वय 20 इयर्स, तर आफ्टर 5 इयर्स यांच्या वयामधला जो डिफरन्स आहे 5 वर्षाच्या नंतर तो किती येणार आहे, 15 प्लस 5 याचं 20 येईल आणि याचं किती 25, म्हणजे इथं वयाचा डिफरन्स किती -5 म्हणजे 5 इयर्सचाच डिफरन्स ऑलवेज राहील। मग वय कितीही वाढो तर नेमकं तिथं आपल्याला कन्फ्युजन होतं, म्हणून हे एक लक्षात ठेवा की एज डिफरन्स इज ऑलवेज सेम। नेहमी कितीही वर्ष वय वाढलं तर त्याचा एज मधला डिफरन्स हा सेमच राहतो। याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे, लगेच मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, इफ आय वॉज 4 years old, माय ब्रदर्स एज वॉज हाफ ऑफ माइन। अर्थ काय होतो आधी समजून घेऊया। इफ आय वॉज 4 years old, जर मी 4 वर्षाचा होतो किंवा होते, ओल्ड माय ब्रदर्स एज माझ्या भावाचं वय हे हाफ ऑफ माइन माझ्यापेक्षा अर्ध होतं किंवा माझं वय जेवढं होतं त्याच्या हाफ माझ्या भावाचं वय होतं, हे थोडक्यामध्ये आहे। तर यालाच आपण काय म्हणू शकतो, जर माझं वय 4 years असेल तर माझ्या भावाचं वय किती असणार आहे, हाफ ऑफ माइन म्हणजे 4 चा हाफ किती येतं 2, म्हणजे हे आहे माझं वय माइन आणि हे आहे माय ब्रदर्स एज 2 years। मग मला सांगा, जर माझं वय 100 years असेल तर माझ्या भावाचं वय किती असेल, किती येईल तिथं सांगा बरं, विचार करा।
डेफिनेटली तुम्ही इथं या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल 50 इयर्स. करेक्ट आहे का? येस. पण ते ऍब्सोल्युटली रॉंग आहे. ते 50 इयर्स नाही येणार. का बरं नाही येणार? तुम्हाला आत्ताच मी याच्या आधीचा पॉइंट सांगितलेला होता की वयाचा डिफरन्स हा नेहमी सेमच राहतो, तो बदलणारच नाही. मग कितीही वर्षांनी का असेना दोघांच्या वयामधला फरक हा नेहमी सेमच राहतो. याचाच अर्थ काय की 4 आणि 2, 4 - 2 किती होतं? 2 इयर्स. म्हणजे यांच्या वयामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2 वर्षाचा आहे, 2 इयर्सचा आहे. म्हणून -2 केला तर इथं वय येतं 98 इयर्स. आणि हीच गंमत तुमच्या प्रॉब्लेम मध्ये असते आणि नेमकं तिथं तुम्ही फसता आणि तुमचं ऑप्शन त्या ऑप्शन मध्ये असतंच. तुम्ही जो विचार करता ते ऑप्शन. मग आपल्याला करेक्ट ऑप्शन पर्यंत जाण्यासाठी, त्याचा अचूक उत्तर काढण्यासाठी ह्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. आता अशाच काही आणखीन बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता कॉन्सेप्ट 1 पहा. याच्यामध्ये काय आहे की ऑफ कन्सेप्ट. आता ऑफ ही कन्सेप्ट तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये पण मी शिकवलेली आहे. फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला ऑफ कन्सेप्ट आली की तिथे मल्टिप्लाय करायचं असतं. मराठीमध्ये ऑफचा अर्थ काय होतो? चे, च्या किंवा ची किंवा चा. एखाद्याचा किंवा एखाद्याचे वय, ते मुलीचे असेल, मुलाचे असेल, जे कोणतं रिलेशन तिथे दिले असेल त्यांचे वय दाखवण्यासाठी ऑफ हा वर्ड तिथे आपण वापरतो. तर ऑफचाच अर्थ इथं आपल्याला एक्स मांडण्यासाठी करायचा आहे. आता एक्स काय? जेव्हा हे समीकरण इक्वेशनचा भाग येतो त्यावेळेस काही गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात त्यासाठी आपल्याला, किंवा ज्याचं वय आपल्याला काढायचं असतं त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही किंवा ती व्यक्ती कोण आहे माहिती नाही, किंवा माहित जरी असेल पण वय दिलेलं नसेल, एखादी अपरिचयाचं काही थिंग्स दिलेल्या असतील तर त्यावेळेस तिथं तुम्हाला एक्स ऍझ्युम करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स पकडायचा आहे. फक्त एक्स मानायचं आहे तिथं. म्हणजेच काय? ऍझ्युम द एज ऑफ द पर्सन. म्हणजे तुम्हाला ऍझ्युम म्हणजे ठरवायचं आहे की whose name has of after it is x. ज्याच्या नावाच्या आधी ऑफ आलेलं असेल, नावाच्या आधी ऑफ आलेलं असेल तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला ऑलवेज एक्स कन्सिडर करायचं आहे. ही पहिली आणि खूप महत्वाची बेसिक कन्सेप्ट आहे. ऑफ एकदा किंवा कोणाचं वय तुम्हाला काढायचंय त्याचं एक्स पकडता आलं की तुम्हाला समीकरण तयार करता येतं. म्हणून पहा, आता हे तुम्हाला नुसतं बोलून नाही समजणार. मी काही प्रॉब्लेम दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर एक प्रॉब्लेम आहे इथं. एज ऑफ ए इज ट्वाइस ऑफ दॅट बी. आता तुम्ही म्हणाल इथं पण ऑफ आहे, इथं पण ऑफ आहे, मग कोणतं ऑफ पकडायचं? तर एज ऑफ ए, ए चे वय, आता इथं चे म्हणून वय आलेलं आहे, इज ट्वाइस ऑफ दॅट बी. म्हणजे दिलेलं काय सेंटेन्सच्या स्ट्रक्चर नुसार, त्याच्या मीनिंग नुसार काय दिलं इथं की ए चं वय तुम्हाला माहित आहे. काय आहे ए चं वय? दॅट ट्वाइस ऑफ दॅट बी. म्हणजे बी चं जेवढं वय आहे त्याच्या ट्वाइस ए चं वय आहे. म्हणजे आपल्याला ऑफ कुठे आले, कोणता ऑफ पकडायचा? हा ऑफ ज्याचं वय आपल्याला माहितच नाही. ए चं वय आपल्याला माहित झालंय म्हणून बी चं वय तुम्हाला पकडावं लागेल एक्स, आणि त्यानुसार ए चं वय तुम्हाला काढावं लागेल. एज ऑफ ए इज ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय? 2 टाइम्स दॅट ऑफ बी. बी चं वय आताच काय केलं आपण? एक्स पकडलं. मग ए चं वय काय होईल? ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स म्हणजे 2x. ओके, चला तर मग अशा स्टेपचा आणखीन एक प्रॉब्लेम तुम्हाला मी घेऊन येईल म्हणजे तुम्हाला एक्स कधी पकडायचं हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पहा. अर्णव्स एज इज हाफ ऑफ किशोर्स एज. ऑफ वाली कन्सेप्ट सांगितली. ऑफ कुठे आहे? कोणाच्या आधी आहे? नावाच्या, किशोरच्या नावाच्या. म्हणजे तुम्हाला किशोरसाठी वय ऍझ्युम करायचं आहे. किशोर्स एज इक्वल्स टू एक्स. एक्स मानायचंय त्याला, आणि त्यामुळं अर्णवचं वय काय होईल? अर्णव्स एज इक्वल्स टू काय म्हटले तिथं? हाफ ऑफ किशोर्स. म्हणजे किशोरच्या वयाच्या अर्धा. म्हणजे किशोरचं वय आपण एक्स पकडलं तर अर्णवचं वय हे x/2 हाफ ऑफ अर्णव्स किशोर्स एज असं तिथं अर्थ होतो. आणि म्हणून एक्स कोणाला पकडायचं हे तुम्हाला कळलं. तिसरा पण प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवते.
ओके, याच्यामध्ये पहा प्रियाज एज इज 2/5 ऑफ फ्रॅक्शन मध्ये दिले. कन्फ्युज व्हायचं नाही, एक्स पकडता आलं की तुम्हाला अर्ध्याच्या वरून तिथं उत्तर जमतच. एक्स कुणाला कन्सिडर करायचंय ही गोष्ट माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ट्राय करा, लिहून घ्या. ऑफ वाली कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्याच्या नावाच्या आधी ऑफ आलेला आहे तिथं तुम्हाला एक्स वापरायचा आहे. तर इथं पहा प्रियाज एज इज 2/5 ऑफ हर मदर्स एज. आता ऑफ कुठे आलंय, कोणाच्या आधी, मदर्स एजच्या आधी आलेलं आहे, म्हणून मदरच्या एजला काय पकडायचंय तुम्हाला, एक्स. करेक्ट. सो मदर्स एज इक्वल्स टू एक्स. मग प्रियाचं वय काय येतं, प्रियाज एज इज 2/5 ऑफ 2/5 ऑफ हर मदर्स एज, म्हणजे मदरचं वय दिलंय एक्स. यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो एक्स 2x/5. विसरू नका ह्या कन्सेप्ट, ह्या लक्षात ठेवा. याचाच वापर आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करायचा आहे. आणखीन एक तुम्हाला मी सांगेन, ओके, या प्रॉब्लेम मध्ये प्रणव्स एज इज, प्रणवचं वय हे 2/3 ऑफ 2/3. आता इथं आधीच्या प्रॉब्लेम मध्ये 2/5 आपण फ्रॅक्शन मध्ये दिलेलं होतं, पण इथंच आता हे रिटर्न मध्ये दिलेलं आहे 2/3. 2/3 म्हणजेच काय, 2/3 ऑफ आर्यन्स एज. आता तुम्हाला कळालंच असेल, आता कोणाचं वय आपल्याला एक्स पकडायचं आहे, तर सांगा बरं कोणाचं वय पकडायचं, प्रणवचं का आर्यनचं, आर्यनचं. करेक्ट. का बरं, तर आर्यनच्या आधी ऑफ हा वर्ड आलेला आहे, ज्याच्या आधी ऑफ हा वर्ड आलेला असतो त्याचं वय तुम्हाला ऑलवेज एक्स पकडायचं आहे. म्हणून इथं आर्यन्स एज इज एक्स आणि त्यावरती डिपेंड करतं प्रणव्स एज. काय म्हटलंय, 2/3 ऑफ आर्यन्स एज, आर्यनचं एक्स पकडलंय म्हणून 2/3 ऑफ आर्यन्स एज एक्स पकडलंय. याच आपण मी आताच तुम्हाला सांगितलं की याला आपण डायरेक्टली असं लिहू शकतो 2x/3. हे ट्रिक 2 सांगणार आहे, दुसरी कन्सेप्ट. ओके, आता कॉन्सेप्ट 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे की मोर दॅन और लेस दॅन. मोर दॅन म्हणजे जास्तीचे वय, लेस दॅन कमीचे वय आहे तिथं. या कन्सेप्ट यासाठी आहे तिथं मोर दॅन अँड लेस दॅन, पण फार महत्वाचे आहेत ते पहा काय आहे. Assume the age of the person whose name is. आपल्याला एक्स कन्सिडर करायचंय. प्रॉब्लेम पूर्ण लिहिण्याच्या आधी वाचल्यानंतर एक्स आपल्याला एकदा का समजलं की मग प्रॉब्लेमचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला अगदी सोपं जातं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ऍझ्युम द एज ऑफ पर्सन, त्या वयाचं ज्या पर्सनचं वय ऍझ्युम आपल्याला करायचंय, कोणाचं, हुज नेम इज फॉलोड बाय मोर दॅन और लेस दॅन. ज्याच्या नावाच्या आधी मोर दॅन किंवा लेस दॅन आलेलं असेल तेव्हा त्या पर्सनच्या व्यक्तीचं वय हे तुम्हाला एक्स म्हणून कन्सिडर करायचं आहे. ओके, लक्षात आलं. आता प्रॉब्लेम मध्ये पाहूया काय येतं, की इथे एक लिहिलाय मी प्रॉब्लेम. एज, आता एज अपॉस्ट्रोफ एस आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए चे वय इज मोर दॅन बीज एज. तर ए चे वय हे मोर दॅन बीज एज असं दिलेलं असेल तर तेव्हा एक्स कुणाला कन्सिडर करावं लागेल तुम्हाला, एक्स हे कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला बी साठी, कारण मोर दॅन हे बी च्या आधी आलेले आहे. सो बी चं वय हे एक्स असं कन्सिडर करावं लागेल. ओके, आपण इथं काय कन्सिडर केलं, बी चं वय हे एक्स. ओके, आता मी काय केलं इथं ब्ल्यू पेनने 10 इयर्स असं लिहिलेलं आहे. आता परत प्रॉब्लेम वाचा. एज इज म्हणजे ए चं वय हे 10 इयर्स मोर दॅन बीज एज, म्हणजे ए चं वय तुम्हाला 10 वर्षांनी मोर दॅन आहे. कुणाच्या वयापेक्षा, बी च्या वयापेक्षा. सो इथं बी चं वय जर एक्स केलं तर ए चं वय काय येणार आहे, 10 इयर्स मोर दॅन बी. सो एक्स प्लस 10, कारण बी चं वय आपण एक्स कन्सिडर केलं, बी च्या वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त ए चं वय आहे, म्हणून ए चं वय येतं इथं ए इक्वल्स टू एक्स प्लस 10. मध्ये पहा, या प्रॉब्लेम मध्ये पहा. ओके, या प्रॉब्लेम मध्ये पहा आता
सीमाज एज इज 12 years लेस दॅन मीराज एज. कन्सेप्ट काय आहे? मोर दॅन किंवा लेस दॅन. माझ्यासोबतच प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आणि लगेच एक्स कन्सिडर करण्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. एक्स एकदा का तुम्हाला आलं की प्रॉब्लेम अर्ध्याच्या वरून सोपा जातो. तुम्हाला सोबत प्रॅक्टिस करा की सीमाज एज इज 12 years लेस दॅन मीराज एज. लेस दॅन किंवा मोर दॅन ज्या वयाच्या मागं येतं किंवा ज्या व्यक्तीच्या वयाच्या ते मागं येतं, फॉलो करतं, त्याला आपण एक्स म्हणायचंय. म्हणजे लेस दॅन कोणाच्या आधी आलेलं आहे? मीराच्या एजच्या. म्हणून मीराचं एज काय करायचंय आपल्याला? काय करायचं? मीराज एज कन्सिडर ऍज एक्स. म्हणून त्यावरून आपल्याला सीमाचं एज कळतं. हे इक्वेशन मांडण्याची पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे. हे तुम्हाला शिकून घ्यायचंय. तर मीराज एज इज एक्स, तर सीमाज एज इज 12 years लेस दॅन. आता तिथं मोर दॅन होतं म्हणून आपण ऍड केलेलं होतं, तुम्हाला मागेच मी सांगितले. आता लेस दॅन असेल तर काय करायचं? तुम्हाला मायनस करायचंय. तर किती मायनस करायचंय? एक्स कुणाच्या वयापेक्षा? मीराच्या वयापेक्षा 12 year लेस आहे, म्हणून एक्स मायनस 12 हे सीमाचं वय आहे. ओके ओके. आता तुम्हाला ऑफ कन्सेप्ट, मोर दॅन आणि लेस दॅन कन्सेप्ट हे वापरून तुम्हाला एक्स कुणाला कन्सिडर करायचं हे समजलं असेल. आता काही प्रॉब्लेमचा आपण सराव करूया. एक 2-4 प्रॉब्लेम तुम्ही जर माझ्यासोबत सोडवला तर तुम्हाला हा टॉपिक कधीच अवघड वाटणार नाही. यावरचे प्रश्न सुद्धा तुम्ही एकदम पूर्णपणे सोडवाल, कारण आता आपल्याला कळालेलं आहे एक्स कुणाला म्हणायचंय. तर चला प्रॉब्लेम रीड करूया आधी. सीताज एज इज ट्वाइस ऑफ रेखाज एज. बघा आता ऑफ आलंय तिथं, ठीक आहे. मग ऑफ वरून तुम्ही काय लक्षात घेणार आहात? एक्स कुणाला कन्सिडर करायचंय? ऑफ कुणासाठी आलेलं आहे? हे ऑफ रेखासाठी आलेलं आहे. म्हणून रेखाचं वय सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार? एक्स कन्सिडर करणार. रेखाज एज किती आहे? एक्स. त्यावरनं सीताचं वय तुम्हाला काढायचंय. सो सीताज एज काय येईल? पुढं सेंटेन्स रीड करावं लागेल आपल्याला की सीताज एज इज ट्वाइस ऑफ रेखाज एज. म्हणजे ट्वाइस आहे, 2 times आहे रेखाच्या वयापेक्षा. सो ट्वाइस म्हणून सीताचं वय काय झालं? 2x. रेखाचं x आहे, त्याच्या ट्वाइस सीताचं आहे, म्हणून त्याला आपण काय केलं? 2x. मग पुढे दिलेलं आहे द सम ऑफ देअर एजेस इज. त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज. द सम ऑफ देअर एजेस, त्यांच्या वयांची बेरीज. म्हणजेच काय इक्वेशन इथं? आता इक्वेशन मांडावं लागेल तुम्हाला. तर ते काय? दोघांचं वय म्हणजे रेखाचं वय. सो रेखा प्लस सीता इक्वल्स टू 54 असं दिलंय, राईट. सो एक रेखासाठी आपण काय पकडलंय? एक्स. आणि सीतासाठी काय पकडलंय आपण? 2x इक्वल्स टू 54. झालं की इक्वेशन रेडी तुम्हाला. आणि याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय? हे इज इक्वल टू आहे आणि 2 व्हॅल्यू आपल्याला सेम करून घ्यायचे आहे. जे लेफ्ट हँड साइडला आहे, जे राईट हँड साइडला आहे, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. आता इक्वेशन आलं की आपल्याला जे काही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर येणार आहे. तर प्रश्न काय? व्हॉट इज द रेखाज एज. रेखाचं वय काय आहे? तर आता बघा एक्स अधिक 2x, एक्स प्लस 2x आहे. तर याच्यामध्ये काहीच नाही, तर तिथं 1 असतो. एक्स फक्त एकटा आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे. सो 1x आणि 2x किती होतात? 3x इक्वल्स टू 54. आपण बोर्डमास्टरच्या रूल मध्ये पण पाहिलेलं आहे. हे करत असताना आता 3 आणि x याच्यामध्ये कोणतंच साइन तिथं दिलेलं नाही, म्हणजेच तिथं काय असतं? ते साइन असतं मल्टिप्लिकेशनचं. सो 3x इक्वल्स टू 54. याचाच अर्थ लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वेशनच्या एखादं ऑपरेशन राईट हँड साइडला जात असेल तर त्याच्या ते अपोजिट होतं. म्हणजे काय? इथं मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे जाऊन ते काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे. डिव्हिजन मध्ये ते जाईल. सो आपण x इथं धरूया आणि 54 डिवाइडेड बाय हे 3 इकडे जाऊन काय होईल? इथं आपल्याला 3 ने याला डिवाइड करावं लागेल. हे ऑलवेज लक्षात ठेवा. हे शिकवलेलं पण आहे. आता काय करा? डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6 ग्रेटर होतं म्हणून 1 जाच करा. 3 1 जा 3. 5 मधून 3 गेले राहतात किती? 24 झाले.
3 8 जा 24 सो 18. तर तिथं आन्सर किती आलं? x इक्वल्स टू 18 इयर्स. आता x कोणासाठी कन्सिडर केलं होतं आपण? x आहे रेखाच्या वयासाठी. x इज इक्वल टू रेखाच एज आहे. सो व्हॉट इज द एज ऑफ रेखा? आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेले की 18 इयर्स हे रेखाचं वय आहे. टॅली पण करून बघू शकता तुम्ही. टॅली करण्यासाठी तुम्ही इकडे बघा, तर टॅली करून बघा की दोघांच्या वयाची बेरीज 54 असे सांगितलेली आहे. तर रेखाचं 18 आलं, रेखाच एज. तुमचं उत्तर बरोबर आलंय का नाही हे सुद्धा तुम्ही पडताळून पाहू शकता. तर रेखाचं वय आहे 18 इयर्स. तर सीताचं वय किती आहे? सीताज एज इज किंवा सीताज एज असे देऊ आपण. एज इक्वल्स टू 2x. 18 टू जा 2x. 18 टू जा 36. सो ऍडिशन करा, दोघांच्या वयाची बेरीज 54 येते का पहा. 8 आणि 6 किती होतात? 14. 14 चा 4 कॅरी 1. 3 आणि 1 होतात 4 आणि 1 5. 54 आले की नाही उत्तर? तुम्ही टॅली करून बघू शकता आणि अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडू शकता. आता याच टाइपचं मी आणखी 2-3 उदाहरणं तुम्हाला माझ्यासोबतच तुम्ही सोडवायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. चला मी दुसरा प्रॉब्लेम लिहून घेते. चला तर माझ्यासोबत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. माझ्यासोबत जर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलात तर तुमचं उत्तर अचूक पण येईल आणि स्टेप बाय स्टेप आणखी कन्सेप्ट क्लिअर होत जातील. तर पहा प्रश्न काय आहे. किरण's एज इज 8 इयर्स मोर दॅन अक्षय's एज. आपण इथेपर्यंत सेंटेन्स रीड करूया आणि एक्स कोणाला कन्सिडर करायचं हे आपण पाहूया. सो एक्स कन्सिडर करण्यासाठी मी आधी सांगितलेलं कन्सेप्ट तुम्हाला की मोर दॅन लेस दॅन ज्याच्या नावाच्या आधी आलेलं आहे त्याला तुम्हाला एक्स असं कन्सिडर करायचं आहे. तर अक्षयच्या आधी ते मोर दॅन आलेलं आहे म्हणून अक्षयचं वय काय येईल तिथं? एक्स. सो अक्षय's एज एक्स असेल. त्यावरनं आपल्याला किरण's एज किती म्हटले? इज 8 इयर्स मोर दॅन 8 वर्षांनी जास्त आहे म्हणून कुणापेक्षा? अक्षयच्या वयापेक्षा. म्हणून x प्लस 8 हे किरणचं एज आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स इथं स्टॉप झालेले दुसरं सेंटेन्स आहे. पहा काय आहे. इफ अक्षय's एज इज. जर अक्षयचं वय म्हणजे कोणाचं? एक्सचं. सो अक्षयचं वय हे एक्सचं वय हे इज म्हटलं की इज इक्वल टू तिथं द्यायचा. इज हा फार महत्वाचा आहे इक्वेशन तयार करण्यासाठी. इज हा शब्द आला की तिथं इक्वल टू चं साइन तुम्हाला द्यायचं आहे. हे परमनंट डोक्यात ठेवा की इज ज्यावेळेस असं कम्पेअर करून मोर दॅन लेस दॅन करून इज असा शब्द आलेला असतो त्यावेळेस इक्वेशन तिथं तयार होत असतं. इज आला की इक्वल टू देऊन टाकायचा. तर अक्षयचं वय हे इक्वल्स टू 3/5 ऑफ किरण's एज. किरणचं एक्स प्लस 8 आहे तर 3/5 ऑफ म्हटले नाही तर ऑफ म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन. आणि किरणचं वय एक्स प्लस 8. ओके, इथपर्यंत आला तुमचं इक्वेशन इथं तयार झालेलं आहे. आता या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तेच रूल आहे तुमचं लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड आणि त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशनच्या राईट साइडला जाते वेळेस अपोजिट ऑपरेशन कसं करायचं किंवा लेफ्टला येते वेळेस अपोजिट ऑपरेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. प्लस असेल लेफ्ट हँड साइडला आणि ते राईट हँडला जात असेल तर त्याचं मायनस होतं. मायनस असेल तर प्लस होतं. तसंच मल्टिप्लाय असेल तर डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. तर हे अपोजिट ऑपरेशन लक्षात ठेवा. आता पहा इथं 3/5 आहे. आता या 5 ला आपण काय करू? इथं मल्टिप्लिकेशन आहे याच्यामध्ये त्यामुळे आपण हे 5 डायरेक्टली इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आपण घेऊ शकतो. तर हे 5 आपण इथं 5x असं करूया आणि राहिलेलं 3 इन ब्रॅकेट x प्लस 8. परत एकदा ऐका, मी इथं 3 च्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन दिलेलं नाही. तर तिथं मल्टिप्लिकेशनचं साइन नसेल म्हणजेच द्यायचं किंवा नाही द्यायचं. जरी दिलात तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही दिलात तरी काही प्रॉब्लेम नाही. तिथं मल्टिप्लिकेशनच आहे. म्हणजे 3 न ब्रॅकेटच्या बाहेर जे कोणती संख्या असेल त्याने ब्रॅकेटमध्ये जे काही आहे इथं x आहे इथं 8 आहे त्या सर्वांना तिथं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून 5x मल्टिप्लाय करून आपण घेऊया 3x प्लस जशाला तसं अंकाला आणि अक्षरालाच मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 3 8 जा 24 असं तिथं इक्वेशन तयार होतं. चला हे इक्वेशन आपण इथं लिहून घेते मी. 5x इक्वल्स टू 3x प्लस 24. ओके, आता काय करायचंय? 3x 5x सेम आहेत पण इक्वल्स टू ची ही राईट साइड आहे आणि ही लेफ्ट साइड. सो 3x ला आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊ. हे प्लस मध्ये आहे तर इकडे जाऊन काय होईल?
मायनस मध्ये. सो 5x मायनस 3x इक्वल्स टू 24. सो 5x मधून 3x गेले, किती राहतात 2x इक्वल्स टू 24. सो आता x 2x या दोघांमध्ये कोणता सिम्बॉल आहे मल्टिप्लिकेशनचं, म्हणून ते 2x आहे. तर राईट साइडला जाऊन ते काय होणार आहे डिव्हिजन मध्ये जाईल. सो x इक्वल्स टू 24 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे x इक्वल्स टू 12. हे x कुणाचं वय आहे अक्षयचं वय आहे. प्रश्नामध्ये विचारलंय व्हॉट आर देअर एजेस, त्या दोघांचं वय काय आहे. अक्षयचं तर निघालं आपल्याला, x कुणासाठी आपण पकडलेलं होतं अक्षयच्या वयासाठी. सो अक्षय एज इज 12 इयर्स. याच्यावरनं तुम्हाला किरणचं वय काढता येतं. किरण's एज काय पकडलं होतं किरणच्या वयासाठी आपण अक्षयच्या वयापेक्षा 8 इयर्स ने मोर आहे, मोर दॅन अक्षय's एज. तर x किती आलं आपलं 12 प्लस 8 म्हणजेच किती 20 इयर्स. कंप्लीट. हे अशा टाइपने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं, स्टेप बाय स्टेप ते आन्सर काढायचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे परीक्षेमध्ये कधी कधी क्रम वेगळा दिलेला असतो. म्हणजे विचारलेला आहे व्हॉट इज देअर एजेस, कधी कधी असं विचारलेलं असू शकतं अक्षयचं आणि आता इथं अक्षय आहे आणि किरणचं वय सलग दिलेलं असेल तर कधी किरण आधी घेतलेला असतो अक्षय नंतर. तर ज्या क्रमाने दिले त्याच क्रमाने तिथं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणखी एक 2 गणित माझ्यासोबत तुम्ही असं जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला हा टॉपिक एकदम सोपा वाटणार आहे. प्रश्न लिहून घ्या, माझ्यासोबत सॉल्व्ह करा. एकदा नाही जमलं तर 2 टाइम्स सॉल्व्ह करा, पण करा. हा प्रॉब्लेम माझ्यासोबतच सॉल्व्ह करा तुम्ही. चला हा प्रॉब्लेम रीड करूया. सोनूज एज इज 17 इयर्स लेस दॅन मोनूज एज लेस दॅन एक्स. कुणाला कन्सिडर करायचे मोनूच्या एजला, म्हणून मोनूज एज इज कन्सिडर्ड ॲज एक्स. ओके, त्यावरून सोनूचं वय तुम्हाला काढायचंय. सोनूज एज इक्वल्स टू 17 इयर लेस दॅन म्हटलंय, मोनूच्या वयापेक्षा लेस म्हटल्यामुळं x मायनस तिथं काय होईल 17. आता इक्वेशन तयार करायचंय. ते तयार करण्यासाठी इफ द सम ऑफ देअर एजेस, जर त्यांच्या वयांची बेरीज, सम ऑफ देअर एजेस बेरीज किती आहे 109 इयर्स, म्हणजे इक्वेशन तयार होईल x प्लस x मायनस 17 ब्रॅकेट मध्ये घ्यायचं ऑलवेज याला इक्वल्स टू 109. हे समीकरण तिथे तयार होईल, इक्वेशन तयार होईल. त्यावरनं व्हॉट आर देअर एजेस, मग त्यांचं वय काय होईल हे तुम्हाला काढायचं. आता x प्लस इथं x आहे, x आणि x किती होतं इक्वेशन सोडवत असताना बघा 2x मायनस 17 इक्वल्स टू 109. ओके, आता x प्लस आहे इथं मल्टिप्लिकेशन नाही, हे एक x आणि इथलं एक x मिळून 2x असं होतं ते. सो 2x मायनस 17 झालं. आता 2x मायनस 17 इकडे जाऊन काय होईल ते राईट साइडला प्लस 17 होईल. 109 प्लस 17. सो 2x इक्वल्स टू ऍडिशन करा, 9 आणि 7 होतात 6. 16 सॉरी कॅरी 1 and 1 2 आणि हे 126. ओके, तर इथं पहा आता 2x इक्वल्स टू 126. सो x इक्वल्स टू 126 डिवाइडेड बाय 2. 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 3 जा 6. 2 ने डिवाइड केल्यानंतर 63x आलं. x म्हणजेच कोणाचं वय आहे मोनूचं वय आहे. आता तुम्हाला सोनूचं वय काढायचंय. सोनूज एज काढायचं आहे. ते किती आहे x मायनस 17 म्हणजे x मायनस 17. x हे 63 आले, मायनस 17 करा. 13 मधून 7 गेले, 6 राहिले, 6 आणि त्याच्यानंतर 5 मधून 146. तर तिथं सोनूचं वय आलेलं आहे 46 इयर्स. अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता.
आणि एज फाइंड आउट करू शकता। तर हे उदाहरण सोडवण्यासाठी फक्त प्रॅक्टिसची गरज आहे। थोडेसे एक दोन, आता तुम्हाला एक्स काढायचं कळालं, इक्वेशन कसं तयार करायचं कळालं, कसंही प्रॉब्लेम आला इक्वेशन मध्ये ठेवा आणि लगेच उत्तर तिथं काढू शकता। कन्सेप्ट हीच पॉवर आहे या प्रॉब्लेमसाठी। कन्सेप्ट एकदा समजली की कोणतंही उत्तर तिथं येतं। आय होप तुम्ही अशीच प्रॅक्टिस करत राहा आणि अशाच पद्धतीनं मॅथ परफेक्ट करत राहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करा।